महायुतीतले नाराज फडणवीसांच्या भेटीला पोहोचतायत। राम शिंदे तातडीने मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामधला बेबनाव यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे आणि तोच मिटवण्यासाठी ही बैठक असल्याचं कळतंय। खासदार हेमंत गोडसे हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। शेकडो वाहनांच्या ताफ्यासह ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। बारामतीचा तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावरती आज पुन्हा एकदा बैठक होऊ शकते। त्यामुळे नाराजांचा तिढा सोडवण्यासाठी आणि अनेक जागांचा तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावर खलबत होत आहेत गेले काही दिवसांपासून। पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत। पंकज, हेमंत गोडसे रवाना झालेले आहेत मुंबईकडे आणि त्याचबरोबर राम शिंदे मुंबईला पोहोचतायत। इकडे हर्षवर्धन पाटलांनाही सागरवरती येण्याचे निरोप मिळालेला आहे। काय काय घडतंय सागरवरती? नम्रता, उगाच भेटी उगाच गाठी सारे सारे तुझ्यासाठी अशीच परिस्थिती आहे। निवडणुकीसाठी हे सगळं सुरू आहे। जे नाराज आहेत या सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। हेमंत गोडसे असतील, त्या जागी जे आहे नक्की जागा कोण लढवणार हा मोठा प्रश्न तिकडे आहे। अमरावतीचा प्रश्न असेल, अमरावतीचा प्रश्न तर अगदी हमरीतुमरीवरती तिकडचे जे वाद होता तो आलेला आहे। अनेक जागांवरचा वाद आहे। हातकणंगलेचा वाद असेल, बारामतीचा विषय असेल, विजय शिवतारे यांनी मोठं बंड केलेलं आहे। अजूनही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं समजतंय अपक्ष। त्यामुळे या सगळ्याचा जो अल्टिमेट ज्याला आपण म्हणतो परिणाम जो आहे तो निवडून येण्याच्या नंबरांवरती किंवा आकड्यांवरती तो परिणाम होऊ शकतो। म्हणून कुठेतरी या शेवटच्या क्षणी या नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। ती नाराजी कशी दूर करणार, त्यांना काही वेगळं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढून काही ठिकाणी भावनिक नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे या भूमिकेतून। मात्र हेमंत गोडसेंविषयी बोलायचं झालं तर हेमंत गोडसे सिटिंग खासदार आहेत। त्यांना जर का त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी त्यांना माहिती मिळते, त्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे की त्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे येऊन याबाबत चर्चा करावी लागणार आहे। त्यांना तीच करतायत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो या नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आपापल्या पद्धतीने करतायत। कारण आता जर काही नाराजी दूर केली नाही आणि पुढच्या 2 दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला, जागा जाहीर झाल्या, कोणाला कुठं लढवणं हे जाहीर झालं तर निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे किंवा पडद्यामागे मतांची फिरवाफिरवी केली जाऊ शकते। अगदी अगदी त्यामुळे पडद्यामागची ही चित्र आणि ही संभाव्य धोके टाळण्यासाठी या बैठका होत आहेत। पंकज, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।